हा देशमुख का? हा कोण बोलताय? आमदार बांगर बोलतो. हा नमस्कार बोला. अरे काय लोक वरडायलेत ना सगळे, दुसऱ्या कारखान्याचा भाव काय, आपल्या कारखान्याचा भाव काय. हा 2100 पण रुपये अजून आम्ही दुसरीकडे. जाहीरच केलं नाही भाऊ. काय जाहीर नाही केला तुमचा? काढला की 2100 रुपये काहीतरी प्रमाण, काहीतरी नाही नाही FRP नाही मध्ये नाही नाही, हे काय. आपण नाही नाही FRP आमची तेवढी नाहीये आणि FRP हे मिनिमम भाव आहे, त्याच्या पुढे आम्ही भाव देणारच आहोत. कधी देणार आहे? आम्ही काय भाव अजून फायनल कधी जाहीर केलेला नाही. कधी करायचा? आणि दरवर्षीचं आमचं सप्टेंबर महिन्यामध्ये. हा आता ऑगस्ट संपला, सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणार नाही म्हणजे कसं आहे, तुम्हाला सांगतो, शेतकऱ्याला वेटीस धरू नका तुम्ही बरं काय. नाही तर मला कारखान्याला कुलूप लावायला मी माणसं घेऊन जाईल आणि कुलूप लावून टाकील. हे असं चालणार नाही. ध्यानात ठेवा. अहो सगळे वरडायले तो उद्या मोर्चा ठेवलाय सगळ्या शेतकऱ्याने. अहो काल ते येऊन निवेदन देऊन गेले. अरे निवेदन त्यांना आम्ही देऊन काय गेले, हे सांगितलं? इथं आलेत ना माझ्याकडे आता 200-300 शेतकरी. हे काय आता त्याच्या समोरच बोलायलो मी तुम्हाला. बरोबर आहे, आपण जरा समजून घ्या मी काय म्हणतो ते. नाही समजून ते घ्या, काल नाही निवेदन आम्हाला देऊन समजून गेले. घ्यायची गरज आहे का साहेब? हो आमची PhD झालेली आहे याच्यात. त्यांनी सांगितलं होतं त्या गुंजच्या कारखान्यात तुम्ही सांगितले की गुंजच्या त्या कारखान्याप्रमाणे तुम्हाला भाव देतो, आणि तुम्ही करताय काय, बोलताय काय, चलताय काय? नाही, आपण बोललोय कोण अजून त्यांना भाव आम्ही सांगितलाय कुठं? हा सांगितलं होतं भाऊ आम्ही त्यांना भाव सांगितलेलं नाही अजून. बोला, आणि ठीक आहे, आमचं दरवर्षीप्रमाणे त्या पद्धतीनं सगळं व्यवस्थिशीर झालं पाहिजे, तेवढं लक्ष ठेवा. 100% होणार आमदार साहेब, 100% होणार. धन्यवाद, थँक्यू. समाधान होणार त्यांचं. ओके.